नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 98 आणि 99 असे 2 श्लोक वाचायला शिकणार आहोत. 98 श्लोकाच्या पुढचे काही श्लोक एका विशिष्ट पद्धतीचे आहेत. म्हणजे त्यामध्ये देवी कुठल्या चक्रामध्ये राहते शरीरातल्या याचा उल्लेख आहे. त्यानंतर एखादं तिचं विशेषण तिच्या रूपावरनं आलेलं आहे. तिच्या हातात काय शस्त्र आहे ते आहे आणि त्यानंतर तिला एकच चेहरा आहे असं 98व्या श्लोकात आलंय. त्यानंतर वेगवेगळ्या चक्रांचा आणि वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या संख्येचा आणि वेगवेगळ्या शस्त्रांचा संदर्भ त्या पुढच्या श्लोकात येतो. त्यामुळे प्रत्येक श्लोकामध्ये एका चक्राचा उल्लेख, प्रत्येक श्लोकामध्ये काही शस्त्राचा उल्लेख आणि ती किती चेहऱ्यात सामावलेली आहे याचा उल्लेख. आता या ठिकाणी मला असं वाटतं की एकाच पद्धतीचा तिचा चेहरा आहे असं इथं म्हटलं असलं तरी पुढच्याच श्लोकामध्ये तिला पुढच्या 2 श्लोकांनंतर तिला वदनद्वया म्हणजे 2 चेहरे असणारी म्हटलंय. म्हणजे काय तर तिच्या व्यक्तिमत्वाचे, तिच्या स्वभावाचे आणि तिच्या गुणवैशिष्ट्यांचे ते वेगवेगळे आयाम आहेत आणि ती विशुद्धी चक्रात राहते असं या श्लोकात 98व्या जरी म्हटलं असलं तरी त्यानंतर लगेचच ती वेगळ्या चक्रात राहत असल्याचाही उल्लेख आहे. 100व्या श्लोकामध्ये अनाहताब्ज निलया असं तिला म्हटलंय. म्हणजे ती त्या चक्रात राहते. वास्तविक पाहता ती सर्वत्र राहते हे खरं आहे. त्यानंतरच्या श्लोकामध्ये म्हणजे आजच्या 99व्या श्लोकामध्ये तिला काय प्रसाद किंवा काय नैवेद्य प्रिय आहे हे सांगितलंय. त्यानंतर ती काय करते हेही सांगितलंय. ती कशी आहे तर ती त्वचेमध्ये राहते. सांसारिक बंधनात अडकलेल्या प्राणीमात्रांच्या मनामधली भीती ती निर्माण करते असं तिला म्हटलंय आणि अर्थातच भीती घालवणारी असंही तिला कुठेतरी म्हटलेलं असणार या स्तोत्रामध्ये. देवीच्या विविध शक्तींचा उल्लेख सुद्धा या पुढच्या काही श्लोकांमध्ये येतो. 99व्या श्लोकामध्ये तिला अमृतासारख्या शक्ती देवतांनी ती वेढलेली आहे असं म्हटलंय. ती महाशक्ती आहे आणि तिला डाकिनीश्वरी असं सुद्धा म्हटलंय. अशी वेगवेगळी विशेषणं ज्या 2 श्लोकांमध्ये आली आहेत तो 98 आणि 99 असे 2 श्लोक आपण वाचायला शिकूया. तत्पूर्वी आपल्या पाठाची सुरुवात नेहमीप्रमाणे ध्यानाच्या श्लोकाने करू. सिंदूरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्यमौल्य स्फुरत् तारानायक शेखरां स्मितमुखी मापीनवक्षोरुहां पाणिभ्यामलिपूर्णरत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थरक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. 98वा श्लोक असा आहे. विशुद्धी चक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना खट्वांगादि प्रहरणा वदनैक समन्विता. आता यामध्ये पहिल्या ओळीमध्ये जे 2 पाद आहेत त्यामध्ये विशुद्धी चक्र निलया आणि आरक्तवर्णा त्रिलोचना असं खरं तर आहे. पण हा एकत्र म्हणत असताना निलयामधला जो आकार आहे त्यामध्येच तो आरक्तवर्णा त्रिलोचनातला आ येणार आहे. त्यामुळे पादविभाजन करत असताना विशुद्धी चक्र निलया असं पण वाढवणार आहोत याचा आकार, जेणेकरून पुढचा पाद जरी म्हणत असताना आपण रक्तवर्णा त्रिलोचना म्हटलं तरी तिथे आरक्तवर्णा त्रिलोचना असं असणार आहे. संपूर्ण ओळ म्हणताना ते ओघातच येईल, पण पादामध्ये विभाजन करताना आपण विशुद्धी चक्र निलया एवढंच म्हणणार आहोत. तर पहिला पाद म्हणूया. विशुद्धी चक्र निलया, विशुद्धी चक्र निलया, विशुद्धी चक्र निलया, विशुद्धी चक्र निलया, विशुद्धी चक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, रक्तवर्णा त्रिलोचना, रक्तवर्णा त्रिलोचना, रक्तवर्णा त्रिलोचना, रक्तवर्णा त्रिलोचना, विशुद्धी चक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना,
विशुद्धिचक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, विशुद्धिचक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, विशुद्धिचक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, विशुद्धिचक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, खट्वांगादिप्रहरणा, 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 वदनैकसमन्विता, 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 खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता, खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता, खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता, खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता, खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. विशुद्धिचक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता, विशुद्धिचक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता, विशुद्धिचक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता, विशुद्धिचक्र निलया रक्तवर्णा त्रिलोचना, खट्वांगादिप्रहरणा वदनैकसमन्विता. आता पुढचा 99वा श्लोक म्हणूया. श्लोक असा आहे. पायसान्न प्रिया त्वक्स्था पशुलोक भयंकरी, अमृतादि महाशक्ती संवृता डाकिनीश्वरी. 4 पादामध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणूया. पायसान्न प्रिया त्वक्स्था, 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 पशुलोक भयंकरी, पशुलोक भयंकरी, पशुलोक भयंकरी, पशुलोक भयंकरी, पशुलोक भयंकरी, पायसान्न प्रिया त्वक्स्था 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 पशुलोक भयंकरी, अमृतादि महाशक्ति, अमृतादि महाशक्ति, अमृतादि महाशक्ति, अमृतादि महाशक्ति, अमृतादि महाशक्ति, अमृतादि महाशक्ति, संवृता डाकिनीश्वरी, संवृता डाकिनीश्वरी, संवृता डाकिनीश्वरी, संवृता डाकिनीश्वरी, संवृता डाकिनीश्वरी, अमृतादि महाशक्ति, 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 संवृता डाकिनीश्वरी. आता संपूर्ण श्लोक म्हणूया. पायसान्न प्रिया त्वक्स्था पशुलोक भयंकरी, अमृतादि महाशक्ति, संवृता डाकिनीश्वरी, पायसान्न प्रिया त्वक्स्था पशुलोक भयंकरी, अमृतादि महाशक्ति, संवृता डाकिनीश्वरी, पायसान्न प्रिया त्वक्स्था पशुलोक भयंकरी, अमृतादि महाशक्ति, संवृता डाकिनीश्वरी, पायसान्न प्रिया त्वक्स्था पशुलोक भयंकरी, अमृतादि महाशक्ति, संवृता डाकिनीश्वरी. आजच्या भागामध्ये आपण 98 आणि 99 असे 2 श्लोक म्हणायला शिकलो. उद्याच्या भागात आपण सेंचुरी मारणार आहोत, म्हणजे 100 पूर्ण करणार आहोत या श्लोकांची. आजचा भाग इथे थांबूया. श्री ललिता महात्रिपुर सुंदर्यै नमः.